हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे। काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय तर काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। जिल्ह्यातील पूर्णा, अंजना, धाड, खोपरी, गिरजा, कमळासह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड या तालुक्यातील काही नद्यांना पूर आलेला आहे। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आपण बघत होतो। आता आपण पुढे बुलढाण्याकडे जाऊया। बुलढाणा जिल्ह्यातील नारळी नदीवरील पूल ओलांडत असताना एक महिला वाहून गेली। ही महिला वाहून जात असताना तिथे असलेल्या युवकांनी तिला पाहिलं आणि या युवकांनी पुराच्या पाण्यात उडी घेतली, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि या महिलेला वाचवलेला आहे। महिलेला वाचवण्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। लोणार तालुक्यातील सावरगाव तेली इथली ही घटना आहे। मुसळधार पावसामुळे सावरगाव तेली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। अखेर या महिलेला वाचवण्यात यश आलं। ती पूल ओलांडत होती, पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, त्यात ती स्वतःला सावरू शकली नाही आणि पाण्यात वाहून जाऊ लागली। याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही आणि या महिलेला वाचवलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मनमाडमध्ये जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे कादवा या नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। अशातच नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे धरणातून 15,775 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हे पाणी जायकवाडी धरणात सोडलं जात आहे। तर वाशिममधील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे करडा, गोभणी, सरपखेड, धोडप हे मार्ग बंद झालेले आहेत। सरपखेड, धोडप, बुद्रुक हे मार्ग बंद झालेले आहेत। पैनगंगा नदीवर असलेल्या मेहकर तालुक्यातील पेनटाकळी या प्रकल्पात 72% पाणीसाठा जमलेला आहे। पाण्याची आवक सुरूच आहे, त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून 1339 क्युसेक्स प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पुरामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सावध राहा असं सांगितलं गेलंय। तर गोंदियामध्ये सुद्धा पावसानं हाहाकार माजवलेला आहे। जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे। परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलेले आहेत। तर 3 घरांची पडझड झालेली आहे। घटेगाव इथल्या मीरा मेंढे, वडेगाव इथले विशाल मेंढे आणि गोरेगाव तालुक्यातील तिमेझरी इथले ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरांची पूर्ण वाताहत झाली, घरांची पडझड झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 1000 हेक्टर धान पिकाची शेती सध्या पाण्याखाली आहे। गोंदियातलेच अजून काही अपडेट घेऊया। गोंदियामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अंबाटोली परिसरात रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राउंड बांधला, म्हणजे लोकांकरता ये जा करायला रेल्वे अंडरग्राउंड बांधला, जेणेकरून लोक रेल्वे रुळांवरून क्रॉसिंग करणार नाहीत, त्यांचा जीव जाणार नाही। पण झालंय असं की या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंडरग्राउंडमध्ये प्रचंड पाणी भरतं, 2-2, 3-3 फुटाचं पाणी भरतं आणि ते सगळं पाणी तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये शिरतं, त्यामुळे लोकांची डोकेदुखी वाढलेली आहे। पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंडमध्ये 2 मीटरपर्यंत पाणी साचतं आणि अंबाटोली परिसरातल्या लोकांच्या ते घरात घुसतं।
त्यामुळे अंडरग्राऊंड बंद करा आणि रेल्वे फाटकच पुन्हा सुरू करा अशी मागणी आंबाटोली इथले नागरिक करतायत। तर बातमी साताऱ्यातली, हे साताऱ्यातलं दृश्य आहे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं। साताऱ्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे आणि पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता धोम धरणातून मध्यरात्री 7,000 क्युसेक प्रतितास इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला। यामुळे वाई इथल्या कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या महागणपती मंदिरात पाणी शिरलेलं आहे। दरवर्षी एक दोनदा तरी कृष्णाकाठच्या या वाईच्या गणपतीच्या मंदिरामध्ये प्रचंड पाणी भरतं। कृष्णा नदी लगतच असलेलं हे मंदिर आहे, त्यामुळे या मंदिरात पाणी शिरलंय। गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाईच्या महागणपती परिसरातील विश्वजित साळुंखे यांनी ड्रोनद्वारे घेतलेली ही दृश्य आहेत। हा कृष्णा नदीचा काठ आहे। दोन्ही बाजूला नागरिकांना सतर्क राहायला सांगितलेलं आहे। कृष्णा काठात प्रचंड पाणी जमा झालेलं आहे, कारण धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय। हे वाईचं महागणपती मंदिर जिथं पाणी भरलेलं आहे। उजव्या बाजूला जे आपल्याला दिसतंय वाईचं गणपती मंदिर। आणि आता आपण मावळ तालुक्यात जाऊया। मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पवना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। या विसर्गामुळे पवना मावळातील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेलाय। कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवन नगरशी किंवा पवना नगरशी संपर्क तुटलेला आहे। आता अजून एक मोठी बातमी आपण बघूया। मुरबाडच्या काळू नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली। 250 ते 300 पर्यटक अडकलेले होते। गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आलं। काळू धबधब्यावर ते गेलेले होते। हे सगळे पर्यटक काळू धबधब्यावर गेले होते आणि नंतर जबरदस्त पाऊस सुरू झाला। शनिवारची सुट्टी असल्याने काही पर्यटक काळू नदीच्या परिसरात निसर्गाचा आनंद घ्यायला गेलेले होते, पण 200 ते 300 पर्यटक तिथेच अडकून पडले। काळू धबधब्यावर ते गेले आणि पावसाच्या प्रचंड प्रमाणामुळे काळू नदीला पूर आला। ते नदीच्या पलीकडे अडकले। मुरबाड तालुक्यातील टोकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काळू नदी जाते। नदीच्या पलीकडे काळू धबधबा आहे। या धबधब्यावर दर शनिवार रविवार पर्यटकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते आणि असंच कालच्या शनिवारी 250 ते 300 पर्यटक काळू नदीच्या पलीकडे गेलेले होते धबधब्यावर आनंद घेण्याकरता, पण ते तिथेच अडकले। ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असला तरी शहापूर आणि मुरबाड तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे काळू नदीला पूर आला आणि 250 ते 300 पर्यटकांना असं दोरखंड लावून खेचून तिथून इकडे आणावं लागलं। या बाजूला सगळ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। स्थानिक पोलीस, गिर्यारोहक या सगळ्यांनीच मदत केली आणि अशा प्रकारे दोर लावून नदी क्रॉस करून त्यांना सोडवलेलं आहे। टोकवडा पोलिसांनी ही माहिती दिली आणि स्वतः मदत सुद्धा केली या सगळ्यांना वाचवण्याकरता। बातमी आहे नांदेडमधून। गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढलेली आहे। विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि ते पाणी गोदावरी नदीपात्रात येतंय। 30,794 क्युसेक प्रतितास इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होतो आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापन पथकाला सतर्क राहा असं सांगण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि गोदावरीत त्याचा विसर्ग सुरू आहे। तर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% गेला। डिंभे धरणातून 2850 क्युसेक प्रतितास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% आल्यामुळे हे पाण्याचा विसर्ग केला जातोय। खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्ग वाढवावा लागणार आहे।
घोडनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आंबेगाव पुण्यातली डिंभे धरणातली ही अपडेट।